बॉलिवूडच्या हिमायन काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. वयाच्या एकूण 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन. ते एकूण 90व्या वर्षाचे होत्या. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई बॉलिवूडचे हिमायन अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या एकूण 90व्या वर्षी. वृद्धपणाकाळानं त्यांचं निधन झालंय. काही दिवसापूर्वी त्यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं, नातवंड असा गोतावळा आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली आणि त्यांना श्वासोच्छवासाचाही त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना लाईव्ह सपोर्टवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं. काल सायंकाळपासून त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी रुग्णालयात भेटीसाठी येत होते. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान देखील ब्रीचकैडी हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या क्षणी संपूर्ण कुटुंबीय होतं सोबत. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबतच होतं. धर्मेंद्र यांच्याबद्दल काय माहिती द्याली ही पुरेशी नाहीये. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्य हॉस्पिटलमध्ये झालं. धर्मेंद्रचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना सिनेमासाठी पसंत केलं. हिंगोरानी यांनी दिलेला दिल भी तेरा हम भी तेरासाठी अवघ्या 51 रुपयांमध्ये त्यांना साईन केलं होतं. त्यानंतर सत्यकाम, शोले, चुपके चुपके बंदिनी, फूल और पत्थर, सूरत और सूरत असे अनेक सिनेमे त्यांचे गाजले. धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचं तर नुकतंच त्यांनी शाहिद कपूर आणि कृती सेनांचं तेरे बातों में ऐसा उलझा जियामध्ये काम केलं होतं. ते आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्या रॉकी और राणी हे प्रेम कहाणीमध्ये दिसले होते. वैयक्तिक आयुष्य त्यांचं कसं होतं ते बघूया. धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत राहिली. त्यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश करपासून सनी, बॉबी ही 2 मुलं आणि विजेता आणि अजिता या 2 मुली आहेत. तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्यापासून 2 मुली आहेत. धर्मेंद्र यांचं प्रोडक्शन कंपनी विजेता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या मुलीच्या नावावर आहे. विजेताचं लग्न विवेक हिलसोबत झालं आहे. विजेता आणि विवेक यांच्या मुलाचं नाव साहिल आणि मुलीचं नाव प्रेरणा आहे. मीडिया रिपोर्टरनुसार विजेता दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसह राहते. विजेता राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडची संचालक आहेत. धर्मेंद्र यांच्या तिसऱ्या मुलीचं नाव ईशा देवालास आहे. निशा देवल चं लग्न 2012 मध्ये उद्योजक भरत तख्ताने यांच्यासोबत. भरत त्यांच्या नातेवाईकांसह आरजी बँगल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. मात्र दोघांचे लग्न फार टिकल्याबाही दोघांनी लग्नाच्या 12 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2024 मध्ये घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतर ईशा एकटीच मुलीला सांभाळ करते. आहाना देवल ही धर्मेंद्रची सर्वात लहान मुलगी आहे. आहानाचे आईचे लग्न दिल्ली येथील उद्योजक वैभव वोरा यांच्यासोबत झालं. दोघांना जुळ्या मुली श्रेया आणि आदिया आणि एक मुलगा डेरियन आहे. सांगायचं झालं तर धर्मेंद्र यांच्या 3ही मुलींना बॉलिवूडमध्ये स्तरपण केलं नाही. निशा देवल हिने फक्त बॉलिवूडमध्ये भरदारपण केलं. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होता. बरेच बॉलिवूड कलाकार धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाली. धर्मेंद्र यांच्याबद्दल सकाळी एक मोठी अफवा पसरली होती आणि ती खरी ठरली. अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या निधनाची अफवा पसरल्याने पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देवल यांनी संताप व्यक्त केला होता. ईशा देवलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. संतापही व्यक्त केला होता. हेमा मालिनी देखील संतापल्या होत्या. जे काही घडले ते अक्षम्य आहे असं म्हणत त्याने समाचार घेतला होता. धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले होते. कालपासून धर्मेंद्र यांना बघण्यासाठी बॉलिवूड कलाकार जात होते. त्यामध्ये सकाळी त्यांनी निधनाची बातमी आली आणि खळबळजनक उडाली. मात्र त्यांच्या निधनाची बातमी फक्त आणि फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केले होते. एकूण 90व्या वर्षाचे धर्मेंद्र असून त्यांची तब्येत नाजूक असल्याचं सांगितले जात होते. वडिलांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर स्वतः ईशानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि अफवा असल्याचं सांगितले होते. त्यानंतर ईशा देवल हिने हॉस्पिटल गाठले होते. ईशा देवल धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सतत त्यांच्यासोबतच होती. हेमा मालिनी या देखील रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली होती. धर्मेंद्र यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याची चर्चाही झाली होती. हेमा मालिनी यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते की धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असून सुधारणा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. काल बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्यासोबतच अनेक कलाकारही पोचले होते. सनी देवल देखील वडिलांना बघण्यासाठी कुटुंबियांसोबत पोचले होते.